महाराष्ट्र कृषी सेवा संदर्भात महत्वाची अपडेट येते। जे 484 जागा महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षेमध्ये जायला पाहिजे होत्या त्या गेलेल्या नाही आहेत। त्याच्या संदर्भात कृषी मंत्र्यांनी काही महत्वाचे निर्देश दिलेले आहेत। त्याच्याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। इग्नाइट ॲग्रिकॉस हे ॲग्रिकॉसच्या विद्यार्थ्यांसाठी असलेले एक महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षांचं चॅनल आहे। आजच याला तुम्ही जॉईन करून ठेवा। बघा, महत्वाचा मुद्दा आहे 13 मे 2026 हे पत्र आपल्याला पाहायला मिळतं। तर या पत्रामध्ये महत्वाचा उल्लेख काय मित्रांनो, ज्या 484 जागा आहेत ज्या एमपीएससी कडे जायला पाहिजे होत्या महाराष्ट्र कृषी सेवा अंतर्गत, तर त्या गेलेल्या नाहीत। त्याच्या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण बैठक होती आणि बैठक आयोजित करण्याचं आणि कृषी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्याचं महत्त्वपूर्ण काम संतोष लहाने सर आणि त्यांची जी टीम आहे त्यांनी केलेली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। त्यांनी नुकतीच 13 मे रोजी मंत्रालयात जाऊन त्यांची मीटिंग घेतली आणि त्याच्यामुळेच हे जे पत्र जे आहे तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतं मित्रांनो। बघा, याच्यामध्ये जर पाहिलं पत्रामध्ये, हे पत्र 13 मे 2026 हे माननीय मुख्यमंत्री यांना लिहिलेलं आहे। याच्यामध्ये विषय काय आहे मित्रांनो, की महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मध्ये 484 पदांचा समावेश करण्यासाठी वित्त विभागाची तातडीने मान्यता मिळण्याबाबत, म्हणजे वित्त विभागाची मान्यता अजून याला बाकी आहे 484 साठी। या जर 484 जागा मान्यता मिळाली तर एमपीएससी कडे मागणी पत्र जाईल आणि याच्या माध्यमातून पद भरती जी आहे तर ती इथं करण्यात येणार आहे मित्रांनो। ओके, बघा याच्या संदर्भातली माहिती जी आहे तर ते खूप आधी झाली होती की मान्यतेअभावी कृषी सेवेच्या पदांची रखडपट्टी, 2 वर्षापासून परीक्षा नाही, विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता, म्हणजे वित्त विभागाच्या मान्यतेसाठी एवढे सर्व पद ही ऑलरेडी खूप जुना व्हिडिओ आपण घेतलेला आहे, त्याच्यामध्ये देखील या बऱ्याच गोष्टी आपण तिथं सांगितलेल्या आहेत। ओके, आता लक्षात घ्या, याच्यामध्ये जर महत्त्वपूर्ण जर मुद्दा पाहिला ना मित्रांनो, की लक्षात घ्या या जे 484 जागा आहेत ना, या 484 जागा याच्या संदर्भात जे कृषी विभाग आहे त्यांचं काम झालेलं आहे। लक्षात घ्या, त्यांनी मान्यता दिलेली आहे, त्यांची मान्यता आहे का आहे, त्यांची मान्यता आहे कत्र आहे। आता याला त्यांनी कुठे पाठवले माहितीये का, वित्त विभागाकडे पाठवलेले, कारण की पैसे पण द्यायचे असतात ना, त्या लोकांचे पगार करायचे असताना, तरी मान्यता बाकी अजून या स्तरावर बाकी। इथून गेल्यावर ते मागणी पत्र कोणाकडे जाणार आहे, एमपीएससी कडे जाणार आहे। कोणाकडे, एमपीएससी कडे जाणार आहे आणि त्याच्यानंतर या विभागाला अधिकारी जे आहेत तर ते इथं मिळणार आहे। तर ही प्रक्रिया अशी जी आहे तर ती असणार आहे। याच्यामध्ये तुम्ही या मागणी पत्रामध्ये पाहू शकतात, महाराष्ट्र कृषी प्रशासकीय सेवा आणि महाराष्ट्र कृषी सेवा 2026 करिता आयोगाकडे हे मागणी पत्र जे आहे तर ते पाठवण्यात येणार होतं। तर याच्यामध्ये लक्षात घ्या, महाराष्ट्र कृषी सेवा गट अ याची 24 जागा आहे। किती? 24 जागा आहेत त्याच्यानंतर कृषी सेवा गट ब तंत्र अधिकारी संवर्ग 78 जागा पाहायला मिळतात। कृषी सेवा गट क कनिष्ठ स्तर 137 जागा, जी कृषी अधिकारी जिल्हा परिषद गट क कनिष्ठ राजपत्रित संवर्ग 236 जागा आणि महाराष्ट्र प्रशासकीय सेवा गट ब सहाय्यक प्रशासकीय अधिकारी या 9 जागा। तर अशा मिळून किती झाल्या, तर 484 जागा ज्या आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतात। तर हेच मागणी पत्र जे आहे वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठवलेलं होतं की एवढ्या पदांसाठी आम्हाला मान्यता द्या। तर ही मान्यता जी आहे तर ती अजून पेंडिंग आहे मित्रांनो। आणि लक्षात घ्या, मी तुम्हाला खूप आधीच म्हणजे 4 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ मित्रांनो, मी तुम्हाला तेव्हाच बोललो होतो की महाराष्ट्र कृषी सेवा म्हणजे महाराष्ट्र राज्य सेवेचा जो फॉर्म आहे तर तो प्रत्येकाने भरा। पदसंख्या 0 असतील तरी, बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केले की सर पदसंख्या 0 आहे आणि तुम्ही उगाच फॉर्म भरायला लावताय, तर आम्ही चुकीची माहिती देताय काय तुम्ही। लक्षात घ्या, मी तुम्हाला अजून पण सांगितलं होतं की 2025 ला एक मोठा इन्सिडेंट घडलेला होता। 2025 च्या राज्यसेवेमध्ये लक्षात घ्या, इलेक्ट्रिकल संवर्ग नव्हता मित्रांनो। प्रिलिमचा रिझल्ट लागण्याच्या जस्ट आधी इलेक्ट्रिकल संवर्ग ऍड झाला। इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आलेला नव्हता, परंतु ज्यांनी काही जनरल साठी अप्लाय केलं होतं तेच लोक कन्सिडर झाले, त्यांचा फायदा झाला। म्हणून मी तुम्हाला काय बोललो होतो की पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत कधीही जागा ऍड होऊ शकतात, म्हणून मी रिक्वेस्ट केली होती की तुम्ही फॉर्म भरला पाहिजे होता। आता त्यावेळी व्हिडिओ पाहून बऱ्याच उमेदवारांनी फॉर्म भरला होता। मग त्यावेळी बघा 2 व्हिडिओ बनवले तुम्ही, बघा कृषीची जाहिरात नाही तर फॉर्म भरला पाहिजे का आणि फॉर्म कसा भरावा नेमका, तर हे 2 व्हिडिओ माझे याच्यासाठीच होते मित्रांनो। बरेच विद्यार्थी म्हणतात की सर तुम्ही फक्त व्ह्यूज साठी बनवतात, याच्यासाठी बनवतात। मित्रांनो, तुम्हाला भविष्यात ज्या काही अडचणी येऊ शकतात त्या अडचणी येऊ नये याच्यासाठीच हा व्हिडिओ असतो मित्रांनो, म्हणून हा व्हिडिओ महत्वाचा। आता जर या 2026 च्या राज्यसेवेमध्ये हे जातीलच, कारण की त्याच्या संदर्भातलं खूप सारे कृषी विद्यार्थी वगैरे प्रतिनिधी सगळ्यांचं काम चालू आहे वेगवेगळ्या स्तरावर, तर ते जाऊ शकतात। बघा, ती 4 महिन्यापूर्वी पण व्हिडिओ बनवला होता की 484 जागांचं मागणी पत्र सादर झालेले। पुन्हा 3 महिन्यांनी पुन्हा सांगितलं की हे 484चं मागणी पत्र, याच चॅनलवर व्हिडिओ पाहू शकतात। मागणी पत्राबाबत अपडेट दिलेले, याची परीक्षा अजूनही झालेली नाही। ज्यांनी फॉर्म भरलाय ना मित्रांनो, त्यांनी लक्षात घ्या 31 मे ला त्यांची एक्झाम आहे। त्यांनी एकदम फुल फ्लेजने एक्झाम द्या। कृषीच्या उमेदवारांना विनंती असेल, एकदम अभ्यासपूर्वक परीक्षा द्या, कारण की तुमचा फायदा होऊ शकतो।
कारण की परीक्षा झाल्यानंतर पूर्वपरीक्षेचा निकालादरम्यान कधीही हे पद ऍड होण्याची शक्यता असते मित्रांनो. आता मी हे कशावरून म्हणतो माहितीये का, 2025 ला अशाच पद्धतीचा एक किस्सा झालेला आहे मित्रांनो. मी तुम्हाला बघा याच्या संदर्भातला मी एक व्हिडिओ पण बनवलेला आहे. ओके, जो मी कृषीचा व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलं होतं बघा. सहाय्यक अभियंता विद्युत हे पीडब्ल्यूडी विभागातील एक पद आहे मित्रांनो. 11 जागा होते. किती? 11 जागा. या कधी ऍड झाल्या माहितीये का, परीक्षा झाल्यानंतर 1 ते 2 महिन्यानंतर ऍड झाल्या. पूर्व परीक्षा झाल्यानंतर जस्ट निकाल लागायचा होता त्याच्या आधी. म्हणजे बऱ्याच उमेदवारांना इलेक्ट्रिकलच्या माहितीच नव्हतं की या जागा येणार आहेत नाही येणार आहेत. मागणी पत्राचा पण काही अंदाज नव्हता. काहीच गोष्टी कुठून कुठून लीक नव्हती ही बातमी. डायरेक्टली त्यांनी ऍड करून दिलं. मग ज्यावेळी जे जनरल मधून फॉर्म भरला असेल, फॉर एक्झाम्पल एखाद्याचं इलेक्ट्रिकल पदवी झाली असेल, त्याने जनरल एमपीसी साठी फॉर्म भरला असेल, त्याला तेव्हा फायदा झाला. म्हणून माझी विनंती काय होती की तुम्ही कृषी सेवेसाठी फॉर्म भरा. कृषी सेवेसाठी ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी मनापासून परीक्षा द्या. कारण की कधीही या 484 जागा तुमच्या 2026च्या याच्यात जे आहेत तर ते ऍड होऊ शकतात. आणखी भरपूर इन्फॉर्मेशन असते मित्रांनो ऍग्रीकॉटच्या संदर्भात, मी ती तुमच्या सोबत देत असतो. म्हणून तुम्हालाही आपले प्रयत्न आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये एक चांगली प्रतिक्रिया जी आहे तर ते नक्की कळवत चला. आणि या चॅनलला जे आहे तर ते सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.